वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भय होते आम्हीपणे पाठी येणे घातले. अवघा पुलाची देश काळाले शौर्याची ना. समर्थाचे नाम घेता मग चिंता काशाची. अवघा पुलाची देश काळाले शौर्याची ना. तुका म्हणे नारायणे केले जिणे सुखाचे. अवघा पुलाची देश काळाले शौर्याची ना. विठ्ठल जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज हे आपण कोणत्या स्वरूपाला प्राप्त, स्थितीला प्राप्त झालो त्याचं वर्णन करतात. संत ज्या स्थितीला प्राप्त झाले त्या स्थितीला आपणही प्राप्त व्हावं असं बहुतेकांना वाटतं. त्यांचं जीवन जर सुखाचं झालं तर आपल्याला काय दुःखाचं व्हावं वाटतं काय? विठ्ठल विठ्ठल. त्या स्वरूपाला, त्या स्थितीला आपणही प्राप्त व्हावं असं माणसाला वाटतं, पण त्याचा योग्य मार्ग माहिती नसतो. संतांना तो मार्ग सापडलेला आहे आणि त्यामुळं आपण कोणत्या स्थितीला प्राप्त झालो ते सांगितलं. या जगतामध्ये मनुष्य आला की भय बरोबर घेऊनच येत असतो. 3 कीर्तनं झाली, भय मागे आहेच. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण मनुष्य जन्माला आला की त्याच्या मागे भय लागलेलंच असतं. कारण का, जो जन्माला आला त्याला नाश आहे आणि नाशाचं सगळ्यांना भय आहे. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांच्या ठिकाणी भय आहे असं आपल्याला दिसतं. आणि कशामुळे आहे? हा जन्म मरणात्मक जो संसार आहे त्याच्यामुळं. भय वाटे पर भय न छुटे हा संसार, न छुटे हा संसार. न छुटे संसार, न छुटे हा संसार. ऐसा पडिलो काचणी. महाराज म्हणतात अशा काचणीत सापडलो, चिमट्यात. भय तर संसाराचं आहे, परंतु यातून बाहेर कसं पडावं? न सुटे हा संसार. या संसार काही सुटत नाही आणि भय वाटल्याशिवाय राहत नाही. सुटावा असं वाटतं पण सुटत नाही, अशा काचणीत सापडलं. तसा आपल्याला सगळ्यांनाही आपल्या जन्माबरोबरच भय आहे.
महाराजांनी कशा कशाचं भय आहे हे या अभंगामध्ये सांगितलंय. आपण पहिल्या कीर्तनात विचार केला भयाचा की कोणत्या कोणत्या गोष्टीचं भय आहे. राजापासून भय, शत्रूपासून भय, चोरापासून भय, पशुपासून भय, पंचमहाभूतापासून भय, दृष्ट भय, अदृष्ट भय, भावात्मक भय, अभावात्मक भय, कितीतरी भयाचे प्रकार आणि असा अनंत भय माणसाच्या मागे लागलेली आहे. पण सगळ्या भयाचं मूळ काय तर आपला नाश होईल की काय याचं भय हे सगळ्यात मोठं भय आहे. त्याच्यापासून सगळं भय आहे. सापाचं भय का तर चावला तर आपण मरू या भीतीमुळं माणसाला साप पाहायला की कंप सुटतो. भय नाशाचं भय, मग ते कोणत्याही नाशाचं असू द्या बरं का. देहाच्या नाशाचं हे तर प्रमुख आहे, परंतु संपत्तीच्या नाशाचंही भय आहे, मान सन्मानाच्या नाशाचंही भय आहे. संभावितस्यचा कीर्तिर्मरणादतिरिच्यते. प्रतिष्ठित माणसाला जर त्याचा सन्मान नाहीसा झाला तर मरणापेक्षा सुद्धा अधिक भय निर्माण होतं त्याला. म्हणजे असं वेगवेगळ्या गोष्टीचं भय, आपल्या देहाच्या नाशाचं भय आणि आपण ज्याला आपलं समजलं त्याच्या नाशाचं भय. विठ्ठल विठ्ठल. मग ते ग्रह दारा पुत्र काय जे असेल ते असेल बरं का. ज्याला आपण आपलं समजलो त्याचा नाश झाला होईल याचंही माणसाला भय असतं. हे भयाचं मूळ म्हणजे नाशाचं. आणि कशाच्या नाशाचं? देहाच्या नाशाचं प्रमुख भय आहे माणसाला. इतरांच्या नाशापेक्षा सुद्धा बरं का स्वतःच्या देहाच्या नाशाचं भय आहे. सूक्ष्म सूक्ष्म असं होत गेलेलं आहे. ग्रहाच्या नाशाच्या भयापेक्षा सुद्धा ग्रहदारा आपलं पुत्रदारांच्या नाशाचं भय थोडंसं अधिक आहे बरं का. त्याच्यापेक्षा आपल्या स्वतःच्या इंद्रियाच्या नाशाचं भय अधिक आहे आणि त्याच्यापेक्षाही अधिक भय आपल्या देहाच्या नाशाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. हो, हातपाय तुटेल का याचं भय माणसाला वाटतं, पण एखाद्या वेळेस जर देह जात असला तर मनुष्य हातपाय तोडून घ्यायला तयार होतो, कापून घ्यायला तयार होतो. म्हणजे इंद्रियाच्या नाशाच्या भयापेक्षा सुद्धा देहाच्या नाशाचं भय अधिक आहे. आणि हा देहाच्या नाशाचं भय वाटण्याचं कारण काय तर देहाच्या ठिकाणी मीपणा धारण केल्यामुळं, देह म्हणजेच मी आहे असं समजल्यामुळं बरं का. एतस्मिन् उदरमंतरम कुरुते बरं का. म्हणजे या परमात्म स्वरूपापासून स्वतःला वेगळं करून अथ तस्य भयं भवती, त्याला भय निर्माण होतं. म्हणजे त्याचं जर भयाचं मूळ कुठं असेल तर ते अहंकारामध्ये आहे, आम्हीपणामध्ये आहे. भय होते आम्हीपणे, भय होते आम्हीपणे, येणे घातले पाठी येणे घातले. पाठी येणे घातले पाठी येणे घातले. हो, भय होते आम्हीपणे. आम्हीपणा निर्माण झाला. आम्ही म्हणलं की तुम्ही पेक्षा वेगळा झाला बरं का. एकदा आम्ही असा शब्द वापरला की तो स्वतःला आम्ही म्हणणं हेच दुसऱ्यापासून आपल्याला वेगळं करणं आहे बरं. पहिल्यांदा परमात्मा स्वरूप एकच होतं, एकमेव अद्वितीयम ब्रह्म असं होतं. पण त्याच्या ठिकाणी जेव्हा त्याला करमलं नाही, एकाकी न रमते असं जेव्हा वाटलं, तेव्हा त्याला दिसलं की मी आहे, एकटा आहे. हे मी आहे
अहम अस्मी असं माणसाला वाटलं, मी आहे म्हणजे बाकीच्या पेक्षा मी कुणीतरी वेगळं आहे असं माणसाला जेव्हा वाटतं तेव्हा द्वैत निर्माण होतं. स्वद्वितीयम ऐच्छत, त्याला दुसऱ्याची इच्छा निर्माण झाली आणि दुसरं निर्माण झाल्याबरोबर द्वितीया द्वै भयम भवती. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे आम्हीपणामुळं पहिलं भय जर निर्माण कशामुळं झाला असेल तर या देहाला मी समजण्यामुळं त्याच्या ठिकाणी हे वेगळेपणा निर्माण झाल्यामुळं झालं. मी पणे वीण डहारले, त्यांचं जे इदंतेशी वाळले, मी पणे वीण डहारले, असा मीपणा वाचून त्यांचं ज्ञान उदयाला आलेलं असतं. तेव्हा असं ज्यांचं ज्ञान आहे त्यांची गोष्ट वेगळी, त्यांना भय शिल्लक राहत नाही. परंतु ज्यांचं देहाच्या ठिकाणी मीपणा आहे त्यांना सगळं देह गेला की त्यांना भय वाटणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. म्हणून आम्हाला आजपर्यंत जे भय होतं असं महाराज म्हणतात, आम्हाला आहे वर्तमान काळ. विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी त्या भयाचं मूळ शोधलं कुठं आहे ते. बरं का, काय आहे की ही जे वडा पिंपळाची झाडं असतात यांची ताकद फार मोठी असते. तुम्ही त्याला कितीही वरून छेदण्याचा प्रयत्न करा, त्याची मुळं जोपर्यंत खाली आहे तोपर्यंत ते झाड कधीही वाळणार नाही किंवा त्याची वाढ थांबणार नाही. उलट ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय, तोडलं तर तो अधिक भराला येतो. काही जर मुळं खाली खोल गेलेले असतील तर तोडला तर तोडण्याचा प्रयत्न केला तर तो अधिक भराला येतो, असं काही वेळेला होतं. कारण त्याचं मूळ जागेवर आहे. ते मूळ जर नाही पाहिलं, काढलं नाही तर उपयोग काय. एका गावाच्या विहिरीमधल्या पाण्याला बरं का वास सुटला. पाणी कमी झालेलं विहिरीचं आणि त्याच्यामध्ये कुत्रं पडलं. ते कुत्रं मेलं पाण्यामध्ये. आता त्या पाण्याला सगळा वास सुटला. आता पाण्याला वास यायला लागला, काय करावं. सगळ्या लोकांनी वेगवेगळे उपाय करण्यात. एकदा पाण्याचा उपसा केला, पुन्हा पाण्यामध्ये औषधं घातली वेगवेगळ्या प्रकारची, पाणी उकळून प्यायला सुरुवात केली, गाळून घेतलं वगैरे वगैरे पुष्कळ जेवढे काही उपाय त्यांना करता येत असतील. कोणी काय सांगितलं, पाणी आपल्या गावाचं चांगलं व्हावं याच्यासाठी देवतांची उपासना केली, नवसायास केले, सगळे प्रकार केले, तोडगे केले, सगळे केले गावाच्या लोकांनी. कितीही जरी उपाय केले तरी पाण्याला येणारा वास जाईल का. याचं कारण त्याचं मूळ आहे आत मेलेलं कुत्रं आहे. ते मेलेलं कुत्रं पाण्यातून काढलं की पाण्याचा वास सहज जाईल. विठ्ठल विठ्ठल. त्याप्रमाणे या जडदेहाला मी समजणं हे सगळ्या गोष्टीचं, सगळ्या अनिष्टाचं मूळ आहे. आणि असं मूळ असल्यामुळं ते गेलं पाहिजे, कारण त्याच्यापासून नाश आहे. भयाच्या मागे सगळ्या प्रकारचं दुःख आहे असं तुकाराम महाराजांनी म्हणलंय. बरं का, भयाच्या मागे दुःख आहे म्हणजे नाश आहे. दुःख असण्याचं कारण काय, तर त्याच्या मागे नाश आहे. भयाच्या मागे माणसाच्या 3 प्रकारच्या वृत्ती असतात, सात्विक, राजस, तामस. बरं का, पंचदशीमध्ये त्या वृत्तीला 3 वेगळी नावं दिलेली आहेत. शांत, घोर आणि मूढ असे शांत वृत्ती, घोर वृत्ती आणि मूढ वृत्ती असते. शांत वृत्ती काय असते, शांत वृत्ती जी असते ती वैराग्य, विवेक, औदार्य या गोष्टी निर्माण करते. घोर वृत्ती काय करते, घोर वृत्ती म्हणजे त्याच्यातून दुसऱ्याचंही सुख पाहिलं जातं शांत वृत्तीतून आणि स्वतःचंही सुख प्राप्त होतं त्या पुरुषाला. जी घोर वृत्ती असते ही रजोगुणाची वृत्ती असते. ती स्वतःचंही दुःख निर्माण करते आणि दुसऱ्याचंही दुःख निर्माण करते.
त्याला घोर वृत्ती असं म्हणलंय. आणि मूढ वृत्ती तमोगुणाची असते. अज्ञान, आलस्य, अविवेक वगैरे वगैरे गोष्टीमुळे निर्माण झालेली ती मूढ वृत्ती, ही मूढ वृत्ती काय असते, ती सर्व नाशाला कारणीभूत होत असते. आणि त्याच्यामध्ये या मूढ वृत्तीमध्ये जर कशाचा अंतर्भाव असेल तर अविवेक, भय, चिंता, मोह, लोभ या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे त्या मूढ वृत्तीमध्ये भयाचा अंतर्भाव आहे. आणि भय हे सर्व नाशाला कारणीभूत असल्यामुळं माणसाला भय अंतःकरणामध्ये निर्माण झालं की त्याचं चित्त अस्वस्थ होऊन जातं. आणि ते निर्माण झालेलं भय हे असलेल्या सुखाचा अनुभव घेऊ देत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, एकदा मी का वेगळा झाला की त्याच्याबरोबर तो वेगळा कसा होणार, तर तो देश, काल, वस्तू अशा त्रिविध परिच्छेदाने वेगळा होणार. म्हणजे भय कशाचं निर्माण झालं. आता भय होण्याची कारणं सांगितली. पहिलं कारण आहे आम्हीपणे. दुसरं आहे आता त्याच्या ठिकाणी परिच्छेद निर्माण झाला. एका विशिष्ट देशामध्ये राहणारा झाला की त्या देशाच्या संबंधाने त्याच्या ठिकाणी भय निर्माण होतं. या देशात पाऊस न पडला तर कसं जगायचं, भूकंप झाला तर कसं जगायचं, परकीय आक्रमण दुसऱ्या देशाचं झालं तर पाकिस्तान डोळे वटारून बघतच आहे. कारण या देशाची असला अभिमान जोडला गेला की त्या देशाच्या संबंधाने सुद्धा भय निर्माण होतं. देश या शब्दाचा अर्थ भारत देश हे समजायचं कारण नाही. आपलं घर हा सुद्धा एक देशच आहे. त्या देशाच्या संबंधाने माझं घर राहील का जाईल, म्युन्सिपाल्टीची काही योजना चालू आहे, टाउन प्लॅनिंग मध्ये राहतं का जातं कुणाला माहिती. असं जर माणसाला दिसलं की जाहीर झालं वा टाउन प्लॅनिंगची योजना आहे, रस्ता रुंदीकरण, नोटीस आली, तुमचं घर जाणार, माणसाला आपलं घर म्हणजे देशाच्या संबंधित असणार ते भय आहे. म्हणजे भयाचं दुसरं कारण काय, महाराजांनी यात भयाची कारणच सांगितलेली आहेत. एक आम्हीपणामुळे निर्माण झालेलं भय, दुसरं देशामुळे निर्माण झालेलं भय, तिसरं काळामुळे निर्माण झालेलं भय. महाराज म्हणतात आम्हाला ते भय कोणतंही राहिलं नाही. दुसऱ्या चरणात सांगतात हो, काळाचं तर भय क्षणोक्षणाला आहे माणसाला. काळाचं वेगवेगळ्या रूपाने भय असतं. अहो, माणसाला एखाद्या क्षणामध्ये जर असं जाणवलं ना की किती वेगाने काळ चाललाय, हो बघता बघता आपण 70च्या पुढे पोहोचलो, किती वेगाने काळ चाललाय, आता कसं व्हायचं पुढे, आत्ताच आपल्याला एवढा एवढा त्रास, शरीराला अशी दुखणी आहेत, आता पुढे कसं व्हायचं. म्हणजे त्या जाणाऱ्या काळाचं भय असतं.
काळाचं भय म्हणजे काही वेळेला परिस्थितीमुळे जो काळ निर्माण होतो बरं का, दुष्काळ हा काळच आहे, तेव्हा त्याही काळाचं भय आहे. पण त्याच्यापेक्षा मुख्य काळ म्हणजे यम बरं का, म्हणजे मृत्यू, याला काळ म्हणलेला. अवघाची आकार ग्रासियला काळे, अवघाची आकार ग्रासियला काळे, एकची निराळे हरीचे नाम. अवघाची, आपल्याला एवढंच पाहिजे, अवघाची आकार ग्रासियला काळे, उपजेते नाशे. आणि जे निर्माण होतं ते काळाच्या जबड्यामध्ये सापडलेलंच आहे बरं का, त्यातून सुटू शकेल असं नाही. बाकी माणसाला काही सगळं सोडता येईल, पण काळाच्या बाबतीमध्ये तो काही करू शकत नाही. असा काळ त्याला ग्रासण्याकरता असा एक लागू नाही, त्याला अगदी चिकटू नाही, कोणत्या क्षणामध्ये उचलील सांगता येत नाही. त्यामुळं काळाचं एक माणसाला स्वाभाविकपणे भय आहे. महाराज म्हणतात आम्हाला देशाचंही भय नाही आणि काळाचंही भय नाही. का? अवघाची काय अवघा आपुला देश काळालेश उरेचिना. काळाचा लेशही उरला नाही, याचा अर्थ काळाच्या भयाचा लेशही उरला नाही. आणि सगळा देश आमचाच झालेला आहे बरं का. हा काय महाराजांचा अभंग आहे, आमचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास, आमचा स्वदेश स्वदेश भुवनत्रयामध्ये वास. भुवनत्रयामध्ये वास. अशी देशाची मर्यादा आम्हाला राहिली नाही, देशाच्या पलीकडे. कारण देश काल वस्तू यांचा परिच्छेद निर्माण झाला की त्रिविध नाशापैकी, त्रिविध अंतापैकी एक कोणता तरी अंत होतच असतो. विठ्ठल विठ्ठल. अंत तीन प्रकारचा मानलेला आहे, देशतः अंत, कालतः अंत आणि वस्तुतः अंत, असा तीन प्रकारचा अंत आहे. ते तीन पैकी कोणत्या तरी एका प्रकाराने अंत झाला, नाश आहे अंत. महाराज म्हणतात आम्हाला अंतच शिल्लक राहिला नाही कोणताही. आम्हाला कोणत्याही प्रकारचा देशतः अंत नाही. देशतः अंत म्हणजे काय? एका देशात पासून दुसरा देश वेगळा असणं, याच्यामध्ये देशतः अंत झाला. हा देश तिथे नाही, ही जागा त्या जागी नाही, म्हणजे या जागेचा त्या जागी अंत झाला बरं का, असा झाला देशतः अंत. कालतः अंत, एक गोष्ट काही वर्षापूर्वी होती, आज नाही, म्हणजे त्या कालात होती, या कालात नाही, म्हणजे या कालात तिचा अंत झाला, असा कालतः अंत झाला. वस्तुतः अंत, ही वस्तू ती वस्तू नाही, नाही म्हणलं की अंत झाला. नाही हा शब्द लागला की त्याचा अंत झाला. ही वस्तू ती नाही, म्हणजे या वस्तूचा तिच्या ठिकाणी अंत झाला. असा त्रिविध अंत मानलेला. असा कोणत्याही प्रकारचा आम्हाला अंत नाही. महाराज म्हणतात आम्हाला अवघा आमचाची देश, अवघा पुलाची देश काळालेश उरेचिना. आता काळाचा लेशही उरलेला नाही, म्हणजे काळाच्या भयाचं लेशही उरलेला नाही. कारण देशकाल वस्तू भेद मावळला, देशकाळ वस्तू आत्मा निर्वाळला.
आत्मा निर्वाळला विश्वाकारे. हो, देशकाळ वस्तू भेद मावळला, आमच्यासाठी तो भेद राहिला नाही. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. हे सगळं चराचर आपण झाला. आता त्याला वेगळं राहिलं नाही. विश्वची माझे घर, सगळं विश्व सगळं मिळून एकच घर त्याचं वस्तीचं स्थान झालं. म्हणजे तो एवढा व्यापक झाला की आता त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वेगळेपणा राहिला नाही. आप परू नाही चैतन्या जैसा, आपला परका असा भेद शिल्लक राहिला नाही. देशकाळ वस्तूचा परिच्छेद शिल्लक राहिला नाही. आणि त्यामुळं हाच सर्व झालेला असल्यामुळं, विश्वाकार झालेला असल्यामुळं, परमात्मा जसा व्यापक आपपर नाही चैतन्या जैसा, तसा हा झाला. आणि त्यामुळं आता याला अथ तस्य भयम न भवत, त्याला भय राहत नाही. त्याला भय राहत, कुणाला भय राहत नाही? जो परमात्म्याशी एकरूप झाला त्याला. महाराजांची एक ओळी आहे, मला आता शब्द बरोबर आठवत नाही, मी अर्थ सांगतो त्याचा बरं का. मिठाला बुडवायला समुद्र आला, त्याने दृष्टांत देऊन सांगितलंय. मिठाला बुडवण्याकरता समुद्र आला, तर मीठ घाबरून जाईल का नाही? भय निर्माण होईल का नाही? आपण नष्ट होऊन. पण त्या मिठाने काय केलं? ते मीठच त्या समुद्रामध्ये शिरलं. पाणी आते, पाणी बुडवूये मिठाते, ते मिठाची पाणी आते. त्याप्रमाणे हे मीठ पाण्यामध्ये गेल्यानंतर त्याप्रमाणे हा परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप झाला की आता त्याच्या ठिकाणी भय शिल्लक राहिलं नाही. विठ्ठल विठ्ठल पुढे भय शब्द आहे त्या ओळीत. म्हणून त्या अद्वैत स्थितीमध्ये भय अजिबात राहत. म्हणून देशकाल वस्तू परिच्छेद गेला की त्याचा अर्थ तो व्यापक परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाला. आनंदो ब्रह्मणो विद्वान न बिभेती कदाचन, असा तो झालेला असल्यामुळं त्याला कधी भय न बिभेती, त्याला कधी भय वाटण्याचं कारणच नाही. आणि महाराज म्हणतात की भय वाटलं नाही की मग भयाची जी बहीण, तिथंही काही संबंध राहत नाही. ते तिसऱ्या चरणात सांगतात. समर्थाचे नाम घेता, समर्थाचे नाम घेता, समर्थाचे नाम. मग चिंता कशाची, मग चिंता कशाची, मग चिंता कशाची अवघा. समर्थाचे नाव घेता मग चिंता काशाची. अरे भगवंताचं नाव घेतल्याबरोबर आता आम्हाला चिंता करण्याचं कारण आहे का? कारण भय चिंता ही जोडी आहे बरं का. जगाच्या दुःखाला जर कोणी कारण असेल तर ही जोडी आहे. विठ्ठल विठ्ठल. चिंता अशी पीडा देत असते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
खरं म्हणजे चिंता आणि चित्ता या दोघांमध्ये फार अंतर नाही, फक्त बिंदू मात्राचा फरक आहे, एक अनुस्वाराचा फक्त फरक आहे. चित्ता शब्दावर चीवर अनुस्वार दिला की ती झाली चिंता. आता चिता म्हणजे जाळणारी, पण चितेपेक्षा सुद्धा चिंता अधिक जाळणारी आहे. कारण का? चिता मेलेल्याला जाळते, चिंता जिवंताला जाळते. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. अहो, भय आहे म्हणजे त्याच्याबरोबर चिंताच आहे बरं का. माणसाला रोग झाला, मरण्याचं भय असतं आणि चिंता लागते, योग्य डॉक्टर भेटेल का, औषध मिळेल का, आपण बरे होऊ का, रात्रंदिवस ती चिंता असते. त्या भयाच्या पोटामध्ये ती चिंता दडलेली आहे असं म्हणा ना थोडक्यात. त्याचं वेगवेगळं स्वरूप नाही बरं का. भय जेव्हा सातत्याने अंतःकरणाला वेढून असतं, एका क्षणात वाटलं आणि गेलं तर नाही, परंतु भय जेव्हा सतत अंतःकरणाला वेढून असतं त्यावेळेला त्याच भयाला चिंता म्हणलं जातं. विठ्ठल विठ्ठल. आणि अशी चिंता माणसाला लागूनच आहे सारखी, बरोबरच आहे माणसाच्या. चिंताम परिमेयांच प्रलयांतामुपाश्रिता. अनेक प्रकारच्या चिंता प्रलयापर्यंत म्हणजे अंत होईपर्यंत याचा, हा चितेवर जाईपर्यंत चिंता सोबत आहे, इतकी चिंता त्याच्या बरोबर आहे. जन्मल्याबरोबर याला कळत नसेल पण आईबापाला चिंताच आहे बरं का. कसा काय होईल कोणाला माहिती. अनेक प्रकारचे रोग बालकांना होतात, त्यातून कसा राहील कोणाला माहिती. शहाणा निघतो का मूर्ख निघतो कोणाला माहिती. आता तर फार चिंता आहे, शाळेत कसा प्रवेश मिळेल बरं का. आणि ती शाळा सुद्धा कोणती बरं का, किंडरगार्टन बरं, म्हणजे अगदी लहान मुलाकरता. पाळणा घरापासून प्रवेशाला देणग्या द्याव्या लागतात. हो, पाळणा घराला सुद्धा. म्हणजे आई बापांना कामं असतात त्यामुळे पोराला पाळण्या घरामध्ये ठेवतात आणि मग त्या पाळणा घरामध्ये प्रवेश मिळणं सुद्धा अवघड आहे. अतिशय लहान मुलांना म्हणजे अजून धड बोलायला येत नाही त्यांच्याकरता सुद्धा शाळा आहेत. त्या शाळेमध्ये प्रवेश मिळायला बड्या लोकांच्या या शाळा आहेत, त्या शाळेमध्ये प्रवेश मिळवण्याकरता मला माहिती नाही फारसं म्हणून भीत 10,000 म्हणतो, कदाचित लाखही असेल. जसे देणारे तसे मागणारे म्हणून माहिती. त्याचे मागणारे जर देणाऱ्याकडे पाहून मागतात, वा गाडी कोणती आणली, इम्पोर्टेड आहे का इथलीच आहे, हे पाहून ते मागत असतात. तेव्हा तिथपासून त्याला चिंता असते, हा मोठा होईल का, याला पुढे कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल का, हा आपल्याला पाहिजे तसा डॉक्टर होईल का, इंजिनियर होईल का, काय होईल, अशी सगळी चिंता. नंतर याला योग्य बायको मिळेल का याची चिंता, बायको मिळाली तर ती आपल्याशी चांगली वागेल का याची चिंता. काय सगळ्या अनेक प्रकारच्या चिंता आहेत. महाराज सांगत असत विनोदाने, एक ग्रहस्थ आले महाराजांच्याकडे, ते म्हणाले महाराज आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे, आता फक्त एकच चिंता आहे. म्हणजे काय नाही, म्हणले आता मुलगा झाला, तो चांगल्या नोकरीला लागला, लग्नही करून दिलं, परंतु 4-5 वर्ष झाले त्याचं लग्न होऊन पण अजून त्याला मुलगा झाला नाही. एवढी एकच नातवाचं तोंड पाहायला मिळालं नाही, एवढी एक चिंता आहे. ते म्हणाले आता आयुष्यभर चिंता केली, मोकळा झालास त्याच्यातून. तुझं काम पितृऋण तू सोडून टाकलं, पितृऋण संपवलं तू, आता तुला काळजी करायचं काय कारण आहे. पितृऋणातून मुक्त झाला, तुला काय काळजी करायचं कारण. पण आता मुलाला मुलगा झाला नाही याची चिंता सुद्धा हाच करतो. मग ते म्हणाले त्याला चिंता करायला काही शिल्लक ठेव ना. विठ्ठल विठ्ठल.
आपण जर बारकाईनं पाहिलं तर अशी सतत एक प्रकारची हे प्राप्त होईल का, ते प्राप्त होईल का, सुख मिळेल का आणि दुःख जाईल का, याची चिंता माणसाला सारखी लागलेली असते. थोडक्यात सांगायचं अशी चिंता. पण महाराज म्हणतात या सगळ्या गोष्टी आमच्या ठिकाणी पूर्वी होत्या. भय चिंता वगैरे सगळं पूर्वी होतं, पण आता राहिलं नाही. याचं कारण काय? आता राहिलं नाही याचं कारण महाराजांनी पहिल्याच चरणात सांगितलंय. भय होते आम्ही पण येणे भय होते आम्ही पणे पाठी येणे घातले. महाराज म्हणतात याचे दोन अर्थ आहेत बरं का. पाठी येणे घातले याने आम्हाला आपल्या पाठीमागे ठेवलं. पाठीमागे घातलं याचा अर्थ काय? आमच्या तो पुढे झाला आणि आम्हाला पाठीमागे ठेवलं. आपण पुढारा राहिला पायिक पाठीशी घातला. पायिक पाठीशी घातला म्हणजे आपला अर्जुनाचं रक्षण व्हावं याच्यासाठी भगवान समोर झाले सारथी म्हणून, आणि आपला भक्त अर्जुन त्या भक्ताला मागे ठेवलं. म्हणजे बाणाचा पहिला जर मारा कोणावर होत असेल तर तो समोरच्या माणसावर, पण भगवान त्याच्या समोर झाले. जेव्हा भीष्माचे बाण यायला लागले बरं का, आणि अर्जुनाचा किरीट उडला, अर्जुनाचे घोडे मारले गेले, अर्जुनाचा रथ तुटला, असं जेव्हा व्हायला लागलं तेव्हा भगवान पुढारा झाले बरं का. प्रतिज्ञा मोडून शस्त्र हातात घेणार नाही अशी प्रतिज्ञा होती भगवंताची. परंतु भगवंताने आपली प्रतिज्ञा मोडली. भीष्म पण केला खरा, भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. प्रसिद्ध आहे. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. भगवंताने भीष्माचा पणही खरा केला, कारण भगवंताची प्रतिज्ञा होती की हातात शस्त्र घेणार नाही. भीष्माने प्रतिज्ञा केली की तुला घ्यायला लावीन. मग आता भीष्मही भक्त होते, त्यांची प्रतिज्ञा कशी मोडायची? म्हणून भीष्माचा पणही खरा केला, आपला पण बाजूला ठेवला. तो पण परंतु मध्ये घातला. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि धनुर्धरा रक्षिले, भक्ताचं रक्षणही केलं आणि भीष्माचा पणही खरा केला, कारण दोघंही भक्त. म्हणून त्यांचं रक्षण व्हावं याच्यासाठी म्हणून भगवंतानी आपली प्रतिज्ञा बाजूला ठेवली
असा तो आपल्या पाईकाच्या बाबतीमध्ये वागत असतो. तो म्हणतो माझी पूजा एक वेळ नाही झाली तरी चालेल, पण माझ्या भक्ताची झाली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. अशी कितीतरी भगवंताच्या चरित्रामध्ये आपल्याला कथाभाग सापडतात की जिथे भक्तरक्षण भगवंताने आपण पुढे होऊन केलेलं आहे. असा याने आम्हाला पाठीशी घातलं म्हणजे आमचं संरक्षण केलं. कारण याच्यासारखा भयातून बाहेर काढणारा दुसरा कोणी नाही. तुझा ऐसा नाही कोणी जोया जोया चार चरणी कोणी नाही कोणी जोया बयातुनी म्हणूनी एक राम हा विचार ठाईचा न तुझा ऐसा नाही कोणी जो या काढी भयातून. या भयामधून बाहेर काढणारा त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. कारण महाराजांचा एक अभंग आहे बरं का, त्याच्यामध्ये मोठमोठे तुम्ही ज्यांना आपलं म्हणता ते कसे कामाला येत नाहीत, हाच कसा येतो त्याचं वर्णन केले. मैत्र केला महाबळी कामा नये अंतकाळी. अरे मोठा मैत्र करेला असेल, अगदी आपले म्हणून परिवार सैन्य जरी पाळलं तरी सुद्धा ते सुद्धा तुमच्या कामाला येणार. तर महाबळी जरी मैत्र केला याच्यासारखा नाही. तुझा ऐसा नाही कोणी जो या काढी भयातून. आता भयातून काढणारा याच्यासारखा दुसरा कोणी नाही. त्याने आम्हाला पाठीमागे घातलं आणि पुढे झाला. आमच्यावर होणारे आघात, आमच्यावर होणारं काळाचं अतिक्रम बरं का, भयाचं अतिक्रमण हे सगळं याने नाहीस केलं. भगवान म्हणतात अरे माझा तू झालास तैसे काय सुखद ज्ञानेश्वरीमध्ये शेवटी भगवंतानी म्हणलंय अनन्या या सेवा चित्त मियाची भरेल जेव्हा माझा प्रसाद तेव्हा संपूर्ण झाला. सकळ दुःखादी धामे जे का मृत्यू जन्मे ते दुर्गमेची सुगमे होती तुझ. ते दुर्गम असणारे सुगम असे होते. आणि माझा प्रसाद प्राप्त झालेला असताना संसाराचे नि बागुले संसाराचे नि बागुले बाधे केवी संसाराच्या भीतीनं. बागुल म्हणजे तिथे भीती. संसाराच्या भयाने तुला भीती वाटण्याची शक्यता का? माझा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर, माझी कृपा झाल्यानंतर तुला संसाराचं भय वाटण्याचं कोणत्याही प्रकारचं कारण नाही. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा भगवान पुढे झाल्यानंतर भयाचं कारण नाही. म्हणून महाराजांनी असं म्हणलं की भय होते आम्हीपणे पाठी येणे घातले. किंवा दुसरा अर्थ असा आहे की आम्हीपणे भय पूर्वी होते बरं का, पूर्वी होते, पण यांनी ते आता पाठीमागे घातलं. म्हणजे आता पुढे भय राहिलं नाही, ते भय पाठीमागे गेलं. जशी ती
मच्छेंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची कथा आहे का नाही? मच्छेंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये रमले, गोरक्षनाथ गेले आपल्या गुरुना त्या याच्यातून काढण्याकरता पाशामधून, आणि मृदंगातून त्यांनी बोल काढले म्हणे, चलो मच्छिंदर गोरखाया. तेच वाजवलं का? तेव्हा असं ते मग त्यांना बोध झाला आणि निघाले. मग त्याच्यातून ज्ञानीच होते, काही कारणामुळे थोडंसं अडकल्यासारखं वाटत असलं तरी कळल्याबरोबर, जसा एखादा मनुष्य झोपेतून जागा व्हावा, त्याला कळावं की आपण कुठे आहोत, काय आहोत, त्याप्रमाणे जागे झाल्याबरोबर निघाले. पण स्त्री राज्यामध्ये वैभवामध्ये राहिलेले ते म्हणजे खाऊन पिऊन जरा व्यवस्थित राहिलेले ते म्हणले, आता आपण असे चाललो त्याने पुढे खाण्यापिण्याची पंचायत होईल आपली, काहीतरी जवळ असावं आपल्याजवळ. म्हणून एक असा सोन्याचा गोळा आपल्या त्या झोळीमध्ये ठेवला आणि निघाले. आणि रस्त्याने जाता जाता, आता तो रस्ता जुन्या काळचा रस्ता अरण्यातून जाणारा, त्याने प्रत्येक वेळेला एक पुढे गेलं की इकडं तिकडं बघायचं, गोरख यहाँ कोई डर तो नहीं है? औरंगजेब म्हणाले, महाराज आपल्याला भ्यायचं काय कारण आहे? कोणी असले तरी आपल्याला कशाचं भय असणार आहे? नाही बोले, यहाँ तो कोई डर नहीं है. नाही नाही, चला पुढे. पुढे अजून थोडंसं पुढे गेले की जरा अरण्य बिरण्य असं काहीतरी निर्जन प्रदेश लागला. या कोई डर तर नाही आहे ना? तर म्हणाले, हे असं का विचारायला, यांना भ्यायचं कशाचं काय कारण आहे? हा, अरे एवढं मोठं सामर्थ्य आहे यांचं, नवी सृष्टी करण्याचं सामर्थ्य, आणि त्यांना काय भय कशाचं वाटणार आहे ना? त्यांनी पाहिलं कारण काय आहे. ते झोळी जरा जड लागत होती बरं का. त्यांनी तो सोन्याचा गोळा घेतला आणि दिला फेकून. गेले पुढे. पुढे पुन्हा प्रश्न विचारला, डर तो नाही आहे? डर पीछे रह गया महाराज, बरं का, मागे राहिला. तसा पाठी घालणं म्हणजे मागे घालणं. ते जे भय होतं आम्हीपणे असणारं जे भय आहे, ते आम्हीपणे असणारं भय आता राहिलं नाही वर्तमान काळामध्ये, ते मागेच संपलं. विठ्ठल विठ्ठल. हो हो, भगवंताच्या भक्ताला आणि भय, आम्हा भय चिंता नाही दाक. भय चिंता आम्हाला काही राहिलं नाही. कारण का? आमची सगळी चिंता भय सगळं तू काढून घेतलंस. आता काही नाही. आमच्या बरोबर नित्य समर्थ तुझ्यासारखा असताना, नित्य असताना आम्हाला काही काळजी आहे? जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. असं नित्य बरोबर असणारा, आमचा मार्ग चुकणारच नाही. आम्ही पुन्हा संसाराच्या वाटेकडे वळणारच नाही. चालो जातो आम्हा तुझाची आधार. असा तुझाच आधार असल्यामुळं आता आम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी करण्याचं कारण नाही. आणि समर्थाचं नाव आमच्या बरोबर असताना, त्याच्या नावाचा शिक्का आमच्यावर बसलेला असताना
आम्हाला आता पुन्हा भय प्राप्त होईल याची चिंता करण्या, मागे गेलं पुढे प्राप्त कशावरून होणार नाही. अरे त्याची चिंता करण्याचं कारण नाही, कारण आम्हाला समर्थाची सनद प्राप्त झाली आहे, त्याच्या नावाचा शिक्का प्राप्त झालाय. तिसऱ्या चरणात सांगतात, समर्थाचे नाम घेता अरे मोठ्याच्या नावाचं मोठेपणही फार असतं बरं का. म्हणून कित्येक कामं मोठ्याच्या नुसत्या नावावर होतात. इलेक्शन सुद्धा कुणाच्या तरी नावावर चालत असत. कोणी छत्रपतीचं नाव घेतो, कोणी महात्मा गांधीचं नाव घेतो, कोणी नेहरूचं नाव घेतो, कोणी राजीव गांधीचं नाव घेतो, कोणी इंदिरा गांधीचं नाव घेतो. प्रत्येक जण कुणाच्या तरी मोठ्याच्या नावावर जगतो. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण मोठाचा म्हणलं की माणसं म्हणतात, अरे तुला काय काळजी का, माझं नाव सांग. बरं का, मोठा मनुष्य असला माझं नाव सांग, तुझं काम सहज होऊन जाईल. तसं समर्थाचे नाव घेता मग चिंता कशाची, कशाची चिंता करण्याचं कारण, मोठ्या लोकांचं नाव आहे ना त्याच्याबरोबर. एकदा असं झालं, यमलोकामध्ये एक हत्ती, मेलेला हत्ती यमलोकात आणलं त्याला. तो हत्ती यमलोकात आल्यानंतर ते यमदूत आणि यमराज स्वतः ते हसायला लागले त्या हत्तीला. ते म्हणले, काय तू, एवढा मोठा तुझा देह, एवढा प्रचंड, आणि एक साधा मनुष्य तुझ्यावर सत्ता चालवतो, त्यांना वश होतोस तू. तुझ्या डोक्यावर बसतो एक मनुष्य, तुझ्या पाया एवढा तो मनुष्य नसतो सगळा. तुझा एक पाय जेवढा असतो तेवढा तो मनुष्य नसतो. एवढा तुझा प्रचंड देह आहे, तुझं सामर्थ्य केवढं, आणि एक सामान्य असणारा मनुष्य तो तुझ्या डोक्यावर बसतो आणि तुला पाहिजे ते तुझ्याकडून काम करून घेतो. तो म्हणला, महाराज तुम्हाला या माणसाच्या युक्त्या कळायच्या नाही. हो, फार डोकेबाज. आम्ही अंगाने मोठे असलं म्हणून काय झालं, पण या माणसासारखा डोकेबाज प्राणी तुम्हाला, चतुर प्राणी दुसरा दिसणार नाही. म्हणला, काय त्याच्यामध्ये मोठा, कितीतरी माणसं इथं यमलोकाला येतात, काय त्याच्यात विशेष आहे. तो म्हणला, मेलेली येतात, जिवंत येतात का. मी जिवंत माणसाचं सांगायला लागलो, मेलेल्याचं सांगत नाही. तुम्ही आणता ती मेलेली आणता, जिवंत मनुष्यात काय करामत असते तुम्हाला कळायची नाही. असं यमराजाने आपल्या दूतांना सांगितलं, जा रे एका जिवंत माणसाला घेऊन या, बघू तरी काय असतं त्याचं सामर्थ्य. उन्हाळ्याचे दिवस, गच्चीवर झोपलेला होता मनुष्य, गुजार होता योगायोगाने. त्या यमदूताने पाहिलं की बरं आहे, त्याने त्याच्या खाटेवर पडलेला, काटेसहित उचलला त्याला आणि आकाश मार्गाने चालले ते यमलोकाला.
त्याने ते हल्ल्याबरोबर त्याला जाग आली की पाहिलं तर का आपण पृथ्वीपासून खूप वर आलेलो आहोत आणि त्याने पुराणं बिराणं वाचलेली होती. त्यामुळे त्याला ते यमदूत कसे असतात काय नाही साधारण वर्णन वाचले तर असे हे दिसायला लागले. तो म्हणला अरे हे यमदूत आहेत आणि हे मला घेऊन चालले आणि आपल्याला कळायला लागले की हे घेऊन चालले ते. आता आपल्याला हे यमदूत आता काही आपला काही इलाज नाही. आपण जर गडबड केली खाली उतरायचा प्रयत्न केला तर हाडाचा चुरा होऊन जाईल आपल्याला. आता जिथं नेतील तिथं नेतील जसं होईल तसं पाहू. पण हुशार होता त्याने खिशामधून एक कागद काढला एक चिठ्ठी तयार केली लिहिलं कागदावर काहीतरी पुन्हा खिशात ठेवून दिला कागद आणि आले यमलोकामध्ये पोहोचवलं त्याला. पोहोचवल्याबरोबर ते खाट टेकल्याबरोबर हा उठला आणि उठून तो खिशातला कागद त्याने यमराजाच्या हातामध्ये दिला. यमराजाने तो कागद वाचला. तो कागद होता खाली सही होती नारायणाची भगवंताची सही खाली त्याच्या लिहिलेली आणि वर लिहिलेलं होतं की हा आमचा मुनीम आहे सगळा कारभार याच्या हातात देणे आणि खाली सही नारायण. आता यमाचं काय चालणार हो. मालक सांगायला लागले की याच्या हातात कारभार द्या म्हणून. त्यांनी सरळ सिंहासन मोकळं केलं. तो म्हणाला या महाराज बसा पुढचं सगळं तुम्ही चाल. हा गेला की बसला त्या सिंहासनावर बसला. बसल्याबरोबर आता सगळ्या आज्ञा त्याच्या चालणार. एक एक प्राणी यायलाच लागले समोर माणसं यायलाच लागले. मग आता यमलोकामध्ये येणार म्हणजे पापी येणार. तर ते पापी आल्यानंतर ह्याचा काय गुन्हा आहे याचा काय अपराध आहे. त्यांनी सांगितलं की हा अतिशय खोटा मनुष्य आहे खोटं बोललं अनेकांना फसवलं याला काय शिक्षा करायची ती करा. त्यांनी सांगितलं याला वैकुंठाला पाठवून द्या. म्हणजे याला वैकुंठाला पाठवून द्या. आता कोण त्यांची आज्ञा चालणार म्हणल्यावर नारायणानं डेप्यूट केलेला आहे. त्यांनी पाठवलेला मनुष्य आपलं काय चालणार त्याच्यासमोर. त्यांनी म्हणल्यानंतर ठीक आहे पाठवून द्या वैकुंठाला पाठवून द्या. हा काय हा दुराचारी आहे याने खून केलेले आहे त्याने फसवलेला आहे त्याने अमक्याला मारलेला आहे त्यांनी अनेक लोकांचे गळे दाबलेले आहेत काय अनेक प्रकारचे अपराध केलेले आहेत. असं प्रत्येक जण समोर आलं की प्रत्येक आला की त्याला सांगायचं याला वैकुंठाला पाठवून द्या याला वैकुंठाला. त्या वैकुंठामध्ये गर्दी व्हायला लागली. काही एखाद्याने वैकुंठात जावे ते तीही वैकुंठाची केले अगं. सगळे वैकुंठामध्ये झाली गर्दीच गर्दी. ते म्हणजे भगवान म्हणाले एवढी गर्दी इतके कसे पुण्यात मी एकदम पृथ्वी या मृत्यू लोकामध्ये जन्माला आले व की सगळेच्या सगळे वैकुंठाला भराभर एकाच्या मागे एक. काय पृथ्वी लोकावर कोणीतरी असा फार मोठा महात्मा जन्माला आलाय की सगळ्यांना वैकुंठाला पाठवायला लागलं. भगवंतानी पाहिलं म्हणलं आम्हाला पाठवलं बा. आम्ही काही आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती की आम्ही कधी वैकुंठाला येऊ म्हणून. पण आम्हाला इथं पाठवलं तुमचं त्या यमराजच्या सिंहासनावर बसलेलं होते त्यांनी आम्हाला पाठवलं. भगवान चौकशी करायला आले. पाहिलं की म्हणले तू हे काय केलं काय केलं. मी म्हणलं मी काय वाईट केलं का. अहो माणसाला वैकुंठाला पाठवणे काही वाईट गोष्ट आहे का. वाईट असलं तर म्हणा तुम्ही वैकुंठाला जाणं वाईट आहे म्हणून. मी काय पाप केलं का लोकांना वैकुंठामध्ये पाठवलं याच्यात काही पाप आहे का. मी चांगली गोष्ट केलेली आहे एवढं वैकुंठाला पाठवलं. तर म्हणजे पण असं कुठं कुणालाही पाठवत असतात का तुला कोणी अधिकार दिला. तो म्हणला मग कोणी अधिकार दिला म्हणजे तुम्हीच दिलेला आहे. कारण तुमच्या सत्ते वाचून कोणती गोष्ट या जगतामध्ये होत असते. काहीही तुमच्या इच्छे वाचून होत नसतं. या जगतामध्ये कोणतीही गोष्ट तुमच्या इच्छे वाचून होत नाही. जे झालं ते कारण सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टा तुम्हीच म्हणलेलं आहे गीतेमध्ये सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे. बुद्धिस्फुरे आहार निश्चित वस्तू का मी. त्याची जी बुद्धी स्फुरते ती वस्तू मी आहे असं तुम्हीच म्हणलेलं आहे. मला अशी बुद्धीला प्रेरणा कोणी दिली तुम्ही दिलेली आहे. त्यामुळे तुमच्या सत्ते वाचून तुम्हीच हे सगळं करून घेतलेलं आहे माझ्या हातून. यमराजाला विचारलं का रे
त्याला इथं कोणी बसवलं या माणसाला? म्हणजे महाराज आपल्या आज्ञेने, आपल्या नावाची चिठ्ठी, आम्ही कसं त्याला नाही म्हणणार? तुम्ही आज्ञा दिलेली असताना आमची काय ताकद आहे की त्याला नाही म्हणायचं? म्हणाले तुला कोणी चिठ्ठी दिली? मी दिली थोडी चिठ्ठी, तुला असं करायला सांगितलं? मी चिठ्ठी दिली नाही तुला. ते म्हणाले तुम्ही चिठ्ठी म्हणजे तुम्ही चिठ्ठी लिहिली नसेल, पण हा कागद कोणी निर्माण केला? ही शाई कोणी निर्माण केली? ही लेखणी कोणी निर्माण केली? ही माझ्या शरीरामध्ये जी शक्ती आहे लिहिण्याची ती कोणी निर्माण केली? म्हणजे शेवटी सगळं तुम्हीच केलेलं आहे. तुम्ही केलं म्हणून हे झालं, नाही तर होणशा वृक्षाचेही पान आले ज्याची सत्ता तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय. तुम्ही काय सांगता आम्हाला? ते म्हणले ते आता ते जे वैकुंठाला गेलेले लोक आहेत ते सगळे परत पाठवून द्या. तर म्हणला कसं परत पाठवता येतं? तुमच्या वचनाला डाग आहे का? तर तुम्हीच असं गीतेमध्ये म्हणलेलं आहे की माझ्या धामाला जे प्राप्त होतात ते पुन्हा कधी परत येत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तिथून गेल्यानंतर पुन्हा परत येत नाही ते धाम माझं आहे असं तुम्ही म्हणलंय. आता तुम्ही जर त्यांना परत पाठवणार असाल तर हे गीतेतलं वाक्य खोडून टाका, कायदा बदलून टाका. तुम्ही जर म्हणलं की माझ्या धामाला प्राप्त झाला असताना पुन्हा परत येत नाही, तर आता त्यांना परत कसं पाठवणार? ते म्हणाले बरं आता झालं ते झालं, आता ह्याला पाठवून द्या परत. तो म्हणाला तुमचं दर्शन झाल्यानंतर मला पुन्हा मृत्यू लोकाला? तुमचं दर्शन झाल्यानंतर मला मृत्यू लोकाला कसं? काय करावं आता? ते म्हणाले बरं चल तू आता माझ्या बरोबर वैकुंठाला. तर म्हणला एकटा येणार नाही का? या हत्तीच्या कृपेमुळं मी इथं आलो. त्यांनी सांगितलं की मनुष्य काय असतो ते बघा एकदा म्हणून तुम्ही मला इथे आणलं. मग आता ज्याने उपकार केले त्याला सोडून मी एकटा वैकुंठाला जाऊ होय? त्याला बरोबर घेऊन चला. तो हत्ती म्हणला मी एकटा येणार नाही, माझे फार जातभाई नरकात पडलेले आहेत, ते सगळे येत असतील तर मी येतो, मी एकटा येणार. ते नरकात सगळे घेऊन वैकुंठाला गेले. सांगायचं कारण काय की भगवंताच्या नामाचं महात्म्य असं आहे बरं का. नुसतं नाम लिहिलं की सगळेच्या सगळे ज्या माणसाच्या हातात ते नाम आलं, कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले.